गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेमध्ये अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते, त्यामुळे वातावरणामध्ये बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवीन पालवी फुटते. आंब्याला मोहर येतो याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण सकाळी लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जातं. त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीच्या अथवा तांब्या, कडुलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवलं जातं. घराच्या दारात अथवा खिडकीमध्ये गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते, ज्यामधून विजय पताका उभारल्याचा आनंद व्यक्त होत असतो. या अनुषंगाने नवापूर येथे सनातन जागृती यात्रा, सैंधवा येथील राष्ट्रीय संत पंडित श्री ललित नागर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये श्री शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नवापूर प्रांगणातून सनातन जागृती यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. बसस्थानक परिसर, मेन रोड, गणपती मंदिर परिसर, राम मंदिर परिसर, दत्त मंदिर परिसर, गुजर गल्ली परिसर ते सुमाणिक चौक परिसरातील द्वारकेश्वर महादेव मंदिर येथे संपन्न झाली आहे. संत ललित नागर महाराज यांच्या हस्ते द्वारकेश्वर महादेव मंदिरामध्ये विधिवत पूजा अर्चना करून शिवलिंगावर जल अर्पण करण्यात आले. त्यानंतर समस्त शिवभक्त महिला वर्ग, पुरुष वर्ग, मुले मुलींना शिवलिंगावर जल अर्पण करण्यात आले. या सनातन जागृती यात्रामध्ये नवापूर शहरातील युवा महिला, पुरुष, वयोवृद्ध महिला, पुरुष, मुले मुली हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सनातन जागृती यात्रा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती आणि रुद्र ग्रुप नवापूर यांनी परिश्रम घेतले. सभी सनातनियों को हर हर महादेव. सभी देशवासियों को गुड़ी पड़वा की बहुत बहुत शुभकामनाएं. सभी मेरे सनातनियों को नए वर्ष की बहुत बहुत शुभकामनाएं. सभी के ऊपर बाबा महादेव की कृपा बनी रहे. सभी से निवेदन ये है कि आज हमारे जीवन का नया वर्ष वापस प्रारंभ होने वाला है, तो हमारे महादेव सबकी मनोकामना पूर्ण करे. आज नवापुर ने इतिहास रच दिया है. यहाँ पर श्री गुड़ी चंद्र शिव महापुराण की कथा. न्याय अन्याय न्यूज साठी संपादक विजय तिजवीज, नवापूर.